हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल, सेफ असाल. तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल, तर आज काहीतरी बनलंच पाहिजे. स्वयंपाकाचा तर काही प्लॅन नव्हता, म्हणजे ॲक्च्युली आम्ही बाहेर जाणार होतो, ते पुढे कळेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर आज कुणाला खायचा होता ढोकळा, मग त्यांनी झेप्टोवरून हे इन्स्टंट ढोकळा मिक्स मागवलं होतं, जे की रेडीमेड पीठ आहे. म्हणजे मी नेहमी रेडीमेड पिठाचेच बनवते आणि ह्याच्या अगोदर मी फक्त एकदा रव्याचे ढोकळा ट्राय केला होता. ती रेसिपी पण आहे माझ्या चॅनलवर, तर तुम्ही नक्की जाऊन बघू शकता ती पण रेसिपी. तर मी इकडे ढोकळा कशी बनवते ते मी तुम्हाला सांगते, शेअर करते तुमच्यासोबत. दरवेळेस तर छोटंच पॅकेट असतं, ह्यावेळेस थोडं मोठं पॅकेट मागवलेलं. तर मी थोडंसं ते पॅकेट एका भांड्यामध्ये, सॉरी, ते जो हे आहे पीठ आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि स्टीम मी दुसऱ्या भांड्यामध्ये करणार आहे आणि अगोदर मी सगळं त्याला मिक्स एका वेगळ्या भांड्यात करणार आहे. तर सगळ्यात अगोदर मी ते जे बॅटर आहे ते टाकलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1-2 चमचे तेल टाकलं. साखर ॲड केली. बस तेल आणि साखरच ॲड केली आहे फक्त. बाकी मीठ वगैरे तर काही ॲड नाही करायचं, सगळं त्याच्यामध्येच ॲड असतं. आणि त्याला छान थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेतलं. अगोदर तेलामध्येच ते छान मिक्स करून घेतलं आणि नंतर ऑलमोस्ट 1 ग्लासभर पाणी टाकलं. जास्त पण म्हणजे पातळ नाही करायची कन्सिस्टन्सी त्याची, व्यवस्थितच अशी मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तर इकडे मी पाणी टाकून आता ते मिक्स करते आहे. छान एकजीव होईपर्यंत त्याला मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला ते जे बाजूचं भांडं आहे जर्मनचं, त्याच्यामध्ये त्याला आपण टाकायचं आहे. तर मी त्या भांड्याला ऑलरेडी तेल लावून घेतले आणि त्यानंतर मी हे जे बॅटर मी रेडी केलं आहे ते मी त्याच्यामध्ये टाकते आहे. पूर्ण बॅटर व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि कन्सिस्टन्सी बघा अशीच ठेवायची, थोडी थिकच ठेवायची. त्यानंतर असं थोडंसं टॅप टॅप करून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपण त्याला कुकरमध्येच मी स्टीम करायला ठेवणार आहे, कारण माझ्याकडे स्टीमर तर नाही आहे. मी कुकरमध्येच त्याला नेहमी ठेवते आणि व्यवस्थित होतं, काही एवढं गरज नाही वाटत स्टीमरची, तेच काम करते. फक्त कुकरचं झाकण नाही लावायचं आहे, त्याला दुसरं मी झाकण ठेवते, वेगळं जे झाकण असतं, आणि त्याला मी 20 मिनटं ठेवणार आहे. तोपर्यंत कायरोची मॅगी पण होते बाजूला. त्याला ढोकळा नाही आवडत, तर त्याला मॅगी खायची होती व त्याला मॅगी बनवून दिली. बसला होता इकडे, मॅगी होते तोपर्यंत वाट बघत. आणि संडे असल्यामुळे निवांत होतं सगळं. तसं जेवण बनवण्याचं पण काही टेन्शन नव्हतं, कारण बाहेरच जेवण करायचा प्लॅन झाला होता आणि कायरोनी सगळा काही पसारा करून ठेवला होता, तर तो आवरायचा होता मला. सगळ्यात अगोदर म्हटलं त्याला नाश्ता देऊन आधी शांत बसवावं, कारण नाश्ता जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत त्याची बडबड आणि मस्ती चालूच राहणार आहे, कंटिन्यू त्याचं तोंड चालूच राहणार आहे. ढोकळा पण स्टीम म्हणजे होत होता, वाफत होता, त्यामुळे मग मी पण बसून घेतलं होतं, चहा वगैरे घेतला. आणि बघा हा सगळा पसारा आहे, म्हणजे खेळणीच होती त्याची जी त्यांनी रात्री काढली होती. आणि मी त्याला सांगत होते की हे सगळं कोण आवरणार, त्यावेळेस तो मला सांगत होता की तू आवरणार आहे, बोट दाखवून सांगत होता तू आवरणार आहे. मग कुणाल घेऊन आला त्याला मॅगी झाली होती त्याची. टेबलवर ठेवायला सांगत होते पण अजिबात ऐकत नव्हता. टेबलवर ठेवायला त्याला सोफ्यावरच घेऊन बसायची असती मॅगी पण. बाकी काही नाही, सांडतो तो आणि नवीन कवर आहेत सोफ्याचे, त्यामुळे मला त्याला ओरडावं लागतं थोडंसं. शेवटी टेबल दिला कुणालनी आणि मग त्यांनी मॅगी खाल्ली. गरम होती मॅगी, त्याला सांगत होते मी गरम आहे, खाऊ नको, म्हणजे पटकन खाऊ नको, थोडी थंड होऊ दे, पण त्याला दमच निघत नव्हता. खाल्लं आणि मग त्याला गरम लागलं. घा जसा घास तोंडात गेला तसा लगेच बाहेर काढला त्यांनी. स्वतः म्हणजे काही चूक घडल्याशिवाय किंवा अद्दल घडल्याशिवाय मुलांना समजतच नाही. आणि आता 20 मिनटं कंप्लीट झाले होते आणि ढोकळा पण चांगला वाफला होता. तर मी त्याला काढून साईडला ठेवून दिलं थंड होण्यासाठी, एक 5-10 मिनटं. त्याच्या कडा मोकळ्या करून घेतल्या आणि ताटामध्ये त्याला काढून घेतलं. ढोकळा इतका व्यवस्थित मस्त झाला होता, स्पंजी दिसेलच, पूर्ण कुठेच तुटला नाही आहे किंवा काही असं म्हणजे भेगा वगैरे पडलेल्या नाही आहेत, व्यवस्थित झालेला आहे, स्पंजी झाला आहे. थोडंफार ते वरती थोडंसं असं पाणी जास्त झाल्यामुळे झालं असेल. त्यानंतर मी त्याला कट करून घेतलं छान स्क्वेअर शेपमध्ये आणि त्याला तडका दिला. तडकासाठी मी ना जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि मिरची टाकली होती.
कोणी कोणी साखर टाकून मग त्याच्यामध्ये पाणी टाकून ते पण पाणी शिंपडतं, म्हणजे सॉरी शिंपडतात म्हणते, ते पण पाणी टाकतात ढोकळ्यावर. पण मी साखर तर ऑलरेडी टाकलीच होती त्याच्यामध्ये मिक्स करतानाच, त्यामुळे मी आता साखर वगैरे टाकली नव्हती. फक्त जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि मिरचीची फोडणी दिलेली आणि ते जे आहे ती जी फोडणी आहे ती सगळीकडे पसरून घेतली व्यवस्थित आणि 1-2 मिनटं ठेवलं आणि लगेच आम्ही खाल्लं होतं ढोकळा. म्हणजे छान झाला होता. मी तर 1-2च पीस खाल्लेले, कारण मला जास्त ढोकळा नाही आवडत. कायरोनी पण खाल्ला होता आवडीने, कधी खात नाही तो, पण खाल्ला होता त्याने. कायरो तोपर्यंत बसला होता आणि बघा मॅगी खाऊन सगळं मॅगीमध्ये, उरलेल्या मॅगीमध्ये पाणी टाकलं होतं. काहीतरी उद्योग केल्याशिवाय त्याचा दिवस कंप्लीटच नाही होत, काही ना काही त्रास देत असतो. इकडे तो मला सांगतोय छान झाली आहे, छान झाला आहे ढोकळा. 1-2च खाल्लेलं त्याने, कधी खात नाही तो, पण आजच खाल्लं होतं. त्यानंतर कुणालनी खाल्लं, त्याला खूप आवडलं, त्याचं फेवरेट आहे, त्याला ढोकळा खूप आवडतो. कोणताही ढोकळा, इन्स्टंट ढोकळा किंवा रवा ढोकळा त्याला फार आवडतं. गुजराती आहे ना, मग काय आता गुजरात्यांचं फेमस ढोकळा, जिलेबी, फाफडा ते सगळं फेवरेटच आहे त्याचं. आणि त्यात मी घरी बनवते ना, मग त्याला खूप आवडतं. ते सगळं खाऊन मग आम्ही रेडी होऊन निघालो होतो सिटी सेंटर मॉलला. नाशिकचं फेमस एकच मॉल आहे ॲक्च्युली नाशिकमध्ये. तर आम्ही मॉलला जात होतो, कारण माझी थोडी शॉपिंग बाकी होती. लास्ट म्हणजे झुडिओमध्ये वगैरे गेलो होतं, ट्रेंड्समधनं पण घेतले मी थोडेफार कपडे, पण बऱ्यापैकी म्हणजे झाले तसे, पण असं मन भरलं नव्हतं. त्याच्यामुळे म्हटलं, कुणाल बोलला की जाऊ आपण सिटी सेंटरमध्ये. तर सिटी सेंटरमध्ये अगोदर सेंट्रल होतं, पण आता सेंट्रलच्या जागेवर सेंट्रो आलं आहे. सेंट्रो पण छान आहे, मी ह्याच्या अगोदर पण घेतले तिकडून कपडे, छान आहे. मग आता म्हटलं वेगळं काही आले असेल कलेक्शन तर बघूयात, आवडले तर मग घेऊयात. कायरो बघा सगळ्यात अगोदर, आमच्यापेक्षा अगोदर पुढे धावत गेला होता, कारण त्याला असं वाटत होतं की तिथे गाडी वगैरे असेल, म्हणजे गाड्या असतात ज्या आता, पण तिकडे काही नव्हतं. ते वरच्या फ्लोअरला होतं आणि आम्ही खाली गेलो होतो सेंट्रोमध्ये. तर सेंट्रोमध्ये एंट्री केली मी आणि तिकडे भरपूर कपडे होते. बरेचसे कपडे आवडले, बरेचसे कपडे घेतले. नेमकं समजतच नव्हतं ॲक्च्युली. म्हणजे दिवसांप्रमाणे कपडे तर व्यवस्थित झाले होते, पण कोणते कपडे घ्यायचे कोणते नाही घ्यायचे तेच समजत नव्हतं मला. मी खूप कन्फ्यूज झाले होते. मग बरेच कपडे मी ट्रायल पण केले, त्यातले थोडेफार रिजेक्ट केले. मग जे आवडले होते ते ट्रायल करून मग घेतले मी. कायरोसाठी पण घेतले आम्ही 1-2, तीन शर्ट, 1 शॉर्ट असं घेतलं मी त्याच्यासाठी बीचवेअर. मला बीचवेअर वगैरे असं बघत होते मी, पण जास्त म्हणजे मला नाही आवडत असं जास्त म्हणजे एक्सपोजिंग वगैरे. त्यामुळं मी नॉर्मल कपडे शोधत होते आणि थोडे छान पण दिसायला पाहिजे आणि वेगवेगळे कलर, कारण ब्लॅक खूप झाले होते. कायरोला पण हा ट्रायल करून बघितला होता टी शर्ट, आणि हे कायरोचं फर्स्ट आम्ही ट्रायल केलं होतं, त्यानंतर माझे कपडे मी ट्रायल केलेले. हे काही ड्रेस मी जे ट्रायल केले होते, तर ह्याच्यातले मी 4-5 नाही फायनल केले आणि 3-5 फायनल केले मी. त्यानंतर मग बिलिंगच्या जवळ आल्यानंतर हे त्यांचं ज्वेलरी वगैरे असतात तिकडे. इयरिंग्स, मला इयरिंग्स खूप आवडतात, गोल्डन वगैरे शेडमध्ये असतात ना, तर ते खूप छान दिसतात. लास्ट टाईम पण मी घेतले होते, त्यामुळे मी इकडून 2 इयरिंग्स घेतले. मग बिल केलं. बिल कायरोचं आणि माझंच होतं, म्हणजे कुणालनी तर नव्हते घेतले, त्याची झाली होती शॉपिंग. त्यामुळे बिल वगैरे केलं आणि आम्ही तिथून डायरेक्ट निघालो जेवण्यासाठी, जेवायला जाण्यासाठी, कारण ना खूप भूक लागली होती, खूप लेट झाला होता. 2 वाजलेले, ऑलमोस्ट 2-2:15 वाजलेले. मग त्यामुळं मग आम्ही लगेचच जेवायला गेलो. तर आम्ही जेवायला गेलो होतो स्वादमध्ये, स्वाद थाई, पण आम्ही थाई नव्हती घेतली, असंच नॉर्मल मसाला पापड घेतलेलं स्टार्टरला. त्यानंतर चिकन सुक्कं आणि चिकन मसाला घेतलं होतं, इंद्रायणी राईस घेतलेला आणि लास्टला कस्टर्ड घेतलं होतं. तर जेवण आल्यानंतर ना अजिबात कंट्रोल झालं नाही आणि व्हिडिओ काढायचं पण राहून गेलं माझं. खूप भूक लागली होती, पटपट जेवून घेतलं, कारण खूप लेट झालेला. कायरो पण खूप भूक लागली करत होता, त्यामुळे मग पहिले जेवणच घेतलं आम्ही. कायरोनी पण पोटभर खाल्लं, राईस वगैरे खाल्लं, लास्टला कॅरेमल कस्टर्ड पण खाल्लं त्यांनी.
त्याने फर्स्ट टाईमच खाल्लेला आणि मी पण फर्स्ट टाईम कॅरमल कस्टर्ड ट्राय केलेलं. तर त्याला पण खूप आवडलं. फर्स्ट त्याचं एक्सप्रेशन थोडं वेगळं होतं. त्यानंतर पण मग त्याला आवडलेलं, खाल्लं त्याने सगळं व्यवस्थित. आणि मग जेवण वगैरे करून आम्ही घरी यायला निघालो. आणि हाच होता आजचा व्लॉग. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.